हॅलो भावांनो, स्वागत आहे यार तुमचा एक नवीन स्कॅम व्हिडिओवरती. स्कॅम आलेला आहे भावांनो. एक माझा मित्रच आहे, इंस्टाग्रामवरती फॉलोवर आहे भावांनो. त्याने मला डिटेल पाठवले आणि ॲक्च्युली हे माझ्यासोबत सुद्धा झालेलं आहे. खूप वर्षापूर्वी झालं, तेव्हा व्हिडिओ वगैरे बनवत नव्हता, तेव्हा मी वॅगनर चालवायचो. तो स्कॅम झालेला आहे माझ्यासोबत. तर सगळ्यात महत्त्वाचं, जे पण ओला उबेर चालवते भाई त्यांच्यासाठी हे सगळ्यात महत्त्वाचं आहे भाई. हा स्कॅम नक्की तुमच्यासोबत होऊ शकतो आणि खूप लोकांसोबत झालेला आहे. तर स्कॅम असा आहे की भावांनो, तुम्हाला पहिली येणार बुकिंग ओला उबेर रॅपिडो कोणत्याही प्लॅटफॉर्मवरती. ओके, तुम्हाला कोणत्याही हॉस्पिटल जवळची बुकिंग येईल. एक्झाम्पल म्हणजे समजा नानावटी झालं, आपलं सेवन हिल्स, मोठमोठे हॉस्पिटलला असतील त्या हॉस्पिटल जवळून तुम्हाला बुकिंग येणार. ती बुकिंग आल्यानंतर तुम्ही पिकअप पॉईंटला जाताल. हॉस्पिटलची बुकिंग आहे, तुम्ही पण थोडंसं मनामधून तुमचं पण असं नाही, पेशंट वगैरे असं आपण फुल हेल्पफुली असतो भाई आपण त्यावेळेस. तर तुम्हाला समोरून फोन येणार क्लायंटचा की आलात पोचलात तुम्ही, हो ठीक आहे आलात पोचलात. त्याच्यानंतर क्लायंट लोकेट केल्यानंतर परत त्यांचा समोरून फोन येईल तुम्हाला आणि ते बोलतील की यार ॲक्च्युली जे माझी बहीण आहे, XYZ कोणी पण असेल, सांगतील त्यांचं तिथं UPI काम करत नाही आहे हॉस्पिटलमध्ये, ते तुम्हाला पैसे पाठवतील. समजा एक्झाम्पल तुमचं 500 रुपये बिल होत आहे, तर ते बोलतील की मी तुम्हाला 6,000 रुपये पाठवतो, त्यांना तुम्ही 5,500 रुपये पाठवा आणि 500 रुपये तुमचं बिल तुम्हाला ठेवा ना, तर 700 रुपये ठेवा, उरलेले बाकीचे त्यांना तुम्ही पाठवून द्या, मी तुम्हाला पाठवतो, असं बोलतील तुम्हाला. आणि बोलल्यानंतर तुम्हाला एक साधा सिंपल ऑफलाईन मेसेज करतील. ओके, की तुमच्या बँक अकाउंटमध्ये एवढं अमाऊंट क्रेडिट झालेली आहे, असं साधा मेसेज आल्यानंतर आपण पण काही चेक करत नाही. आणि त्याच्यानंतर ते लोकच बारकोड तुम्हाला पाठवतील, दुसऱ्यांचं कोणाचं पण, आणि बोलतील की ह्या नंबरवर ते पैसे तुम्ही सेंड करा. तर अशा भानगडीत भाई फसू नका. ज्यांच्यासोबत झालं त्यांना तर माहिती असेल कसं वाटतं कसं नाही. कारण की ज्यांनी मला पाठवलेलं आहे भाई, त्यांना 7,500 रुपये मागण्यात आलेले, पण ते भाऊ पण जरा स्मार्ट निघाले, त्यांनी पैसे पाठवले नाही. तर बारकोड पाठवल्यानंतर तुम्ही जर त्याच्यावर पैसे पाठवले तर समजून जा तुमच्यासोबत स्कॅम झालेल्या भावानं, तुम्ही परत ते पैसे मिळू शकणार नाही आणि तुमची बुकिंगसुद्धा कॅन्सल होऊन जाईल. तर हर एका हॉस्पिटल जवळ जर कधी बुकिंग घेत असताल तर मनाने विचार नका करू भाई, डोक्याने विचार करा. कारण की स्कॅमर्स आहेत भाई सगळे. तुम्हाला हॉस्पिटल जवळ बोलवतील, मनामध्ये तुमच्या भावना पैदा करतील आणि त्याच्यानंतर ते तुमच्यासोबत स्कॅम करतील. ओके भावांनो, तर जरा काळजीपूर्वक बुकिंग मारा आणि जरा दिमागाने काम घ्या, कारण की काम पूर्ण संपलेलं आहे भाई या लाईनीमध्ये.